उशीर हप्त्याला का होत आहे असा प्रश्न बहिणींकडून उपस्थित केला जात होता। मात्र आता त्यातच सरकारने मोठा निर्णय जाहीर करत बहिणींना एक अचानकपणे मोठी दिलासा देणारी अपडेट दिलेली आहे। आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या असून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पहिल्या टप्प्याचे पैसे आता 12 जिल्ह्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून जाहीर झालेली आहे। या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुम्हाला पण आता कोणत्याही क्षणी बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। तर कोणत्या सर्वात आधी 12 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे यादी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व कोणत्या 4 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्या बँकांची देखील नावे लिस्ट आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। ते पाहण्यासाठी आता फक्त 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा व आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून रोज माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तसेच प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचे नाव कमेंट मध्ये सांगत चालायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे कधीपर्यंत वाटप होणार आहे ती माहिती आपण देणारच आहोत। तर चला आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात। तर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता डायरेक्ट संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। सध्या गणेश उत्सव सुरू आहे, यामध्ये लाडक्या बहिणींना सरकारला दिलासा द्यायचाच होता, पण तो सरकारने दिलाच। लाडक्या बहिणींना वाटत देखील नव्हतं की अचानकपणे असा हप्ता जाहीर होईल व लगेच ऑगस्टचे 1500 रुपये सुरू होतील। मात्र नाही, आता ऑगस्टचे तर 1500 मिळणारच, पण त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण तुम्हाला देण्यात येणार आहेत। काही बहिणीच्या बँक खात्यात दोन्ही हप्त्याची रक्कम मिळून 2330 रुपये हे वाटप करण्यात येणार आहेत। मात्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक बहिणीने अर्जंट एक काम करून ठेवावे, जेणेकरून जसा हप्ता वाटप होईल तसे ऑगस्टच्या हप्त्यासोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील व टोटल तुमच्या बँक खात्यात 2330 रुपये जमा होतील। मग हे पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी काळजीपूर्वक थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता ही रक्कम मिळणार आहे। 2 हप्ते त्यांच्या बँक खात्यात येण्यास ते पात्र ठरलेले आहेत। तुम्ही पण पात्र ठरणारच आहात, फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। व या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींनो आपण 12 जिल्ह्यांची नावे बघूयात। 12 जिल्ह्यात पहिला टप्पा हा सुरू केला जाणार असून जर या 12 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता कोणत्याही क्षणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑगस्टचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात व त्यासोबत गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहे। तर चला आता आपण जिल्ह्यांची यादी बघूयात। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळालेला आहे। या ठिकाणी आता तुम्हाला जिल्ह्यांची नावे दाखवत आहे, तुमचा जिल्हा देखील कमेंट मध्ये सांगा व तुम्हाला गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे 830 रुपये मिळत असतात का नाही ते पण सांगा। जर मिळत नसतील तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता तुम्हाला 100% मिळवता येणार आहे। कारण आता सध्या सण सुरू असल्यामुळे सरकारने सर्वांना गॅस सिलेंडरचे पण पैसे देण्याचं ठरवलेलं आहे। तर या ठिकाणी चला आता आपण जिल्ह्यांची नावे बघूयात। या ठिकाणी काय माहिती आहे इकडे बघा। लाडकी बहीण योजना अखेर सरकारला निर्णय घ्यावाच लागला। बहिणीसाठी एकनाथ शिंदेंनी शब्द दिलेला आहे। एकनाथ शिंदेंचा शब्द आता आलेला आहे म्हटल्यावर पैसे येणारच। आता तुम्हाला माहितच असेल की एकनाथ शिंदे जे काय म्हणतात, जे बोलत असतात ते पूर्ण करतात, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घेतलेला असून आता तुमच्या बँक खात्यात ऑगस्टचे 1500 जमा होण्यास सुरुवात तर होणारच, मात्र 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे पण आता या 12 जिल्ह्यात सर्वात आधी मिळणार आहेत। तर चला या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे याद्या आलेल्या आहेत। तर तुम्हाला आता 12 जिल्ह्यांची नावे दाखवतो। तर आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। तर लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी मुंबई जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। 12 जिल्ह्यामध्ये मुंबई जिल्ह्याचं पण नाव असून मुंबई जिल्ह्यातील सर्व लाखो बहिणीच्या बँक खात्यात आता 1 लाखांपेक्षा अधिक बहिणी आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत आहेत, त्या आसपासच्या परिसरामध्ये। तर या सर्व 1 लाखांपेक्षा अधिक बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकार काय करणार आहे, डीबीटी प्रक्रिया सुरू करून पैसे देणार आहे। आता डीबीटी प्रक्रिया म्हणजे काय असते ते पण सांगतो। डायरेक्ट
बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे तिकडून जर पैसे पाठवले क्लिक केलं तर फक्त आणि फक्त पैसे जमा व्हायला 2 दिवस नाही 1 दिवस असं लागणार नाही. फक्त 10 किंवा जास्तीत जास्त जर विचार केला तर 15 मिनिटांमध्ये पैसे तुम्हाला येऊन जातील. एवढं तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे हे तुमच्या बँक खात्यात पैसे आता सरकार तुम्हाला देणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोच करणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो आता आलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये जर राहत असाल तर काळजी करू नका, कसलीही चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी निर्णय सरकारने पूर्णपणे जाहीर केलेला आहे. पूर्णपणे ही मदत आता पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जाणार आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचं कसलंही कारण राहणार नाहीये, कसलीही चिंता राहणार नाही, हे आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता अजून पुढचे कोणते 12 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत, पुढच्या जिल्ह्यांची नावे व कोणत्या 4 बँक आहेत की त्या ठिकाणी देखील हप्ता येणार आहे, ती देखील माहिती आता आपण जाणून घेऊयात. तर यामध्ये इकडे बघा आता जिल्ह्याची तर यादी दाखवतच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना माहिती सरकारने दिलेली आहे, ती देखील आपण बघूया. तर या ठिकाणी बघा स्पष्टपणे काय सांगितलं आहे की आता कोणीही चिंता करू नका, पैसे आता येणार आहेत. एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट भाषणातून घोषणा केली, 3 निर्णय घेतलेले आहेत. यामध्ये विचार जर केला तर सप्टेंबरचा हप्ता मिळण्याबाबत एक आनंदाची बातमी आलेली आहे. म्हणजे काही बहिणींना एखाद्या वेळेस ऑगस्टचा हप्ता वाटप होताच लगेच सोबत सप्टेंबरचे 1500 देखील मिळण्याची माहिती आता समोर आलेली आहे. पण ते पैसे मिळवण्यासाठी प्रत्येक बहिणीचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे. मग डायरेक्ट तुम्हाला सप्टेंबर हप्ता, ऑगस्ट हप्ता, दोन्ही हप्त्याचे 3000 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळू शकतात. पण त्यासाठी ज्यांचं नाव लक बाय लक एखाद्या वेळेस चान्स मध्ये जर आलं तर डायरेक्ट तुमचं पहिल्या यादीत नाव येईल व पहिल्या यादीत नाव आल्यावर ही सर्व काही रक्कम सर्वात जास्त तुम्हाला मिळणार आहे. मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते व्हिडिओच्या पुढे बघणार आहोत. त्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता फक्त 4 मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे. सर्व काही यामध्ये बघणार आहोत. तर इथे बघू शकता पुढे काय सांगितलं आहे. डायरेक्ट भाषणातून घोषणा केलेली असून 3 निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता आपण बघूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार सुरुवात होत आहे, कोणत्या बँकेत येत आहे या ठिकाणी सांगितलं आहे. आता एक नाही तर 2 हप्ते येतील असं स्पष्टपणे इथे दाखवलेलं आहे. इकडे बघू शकता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी तुम्हाला दिसतच असतील व या ठिकाणी एक माहिती लिहिलेली आहे. त्यामध्ये खाली बघू शकता किती लिहिलेले आहेत हप्ते. तर या ठिकाणी 2 हप्ते म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे 2 हप्ते आता महिलांच्या बँक खात्यात एखाद्या वेळेस आता वाटप होऊ शकतं असं सांगण्यात येत आहे. पण हे आता वाटप झाले तर सर्वात आधी 12 जिल्ह्यातच मिळणार आहेत. त्यांची नावे आपण बघत आहोत व 4 बँकांची पण नावे सांगतो. कारण मी ज्या 4 बँका तुम्हाला सांगणार आहे त्या 4 बँकांपैकी कोणत्याही एका, इकडे बघा, कोणत्याही एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे आले म्हणून समजा सर्वात आधी हप्ता तुम्हाला 100% मिळणार आहे. कोणत्याही क्षणी काही तासात पण हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. तर चला आता कोणत्या बँकेत हप्ता येणार आहे व कोणत्या उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात हप्ता वाटप केला जाणार आहे. तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी आपण पाहूयात. तर बघा यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनो इकडे बघू शकता कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देखील आता पैसे वाटप होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. आता 1 लाखांपेक्षा अधिक बहिणी कोल्हापूर जिल्ह्यातील असतील तर या सर्व बहिणींच्या बँक खात्यात काय होणार आहे तर इकडे बघा ऑगस्टचे 1500 सोडण्यात येणार आहेत. एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम येणार आहे. आता फक्त आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा व आपलं चॅनल सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. कारण आपल्या चॅनल वरती कोणतीही बातमी सर्वात आधी येत असते व सर्वात आधी आली की आपण बहिणींपर्यंत नक्की देण्याचं काम करत असतो. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे व तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळणार ती माहिती आपण देणार आहोत. तर इकडे बघू शकता आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विचार जर केला तर 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी आता वाटप केला जाणार असून 100 कोटींपेक्षा अधिकची रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीही चिंता करायची नाहीये. आता मोठा दिलासा हा लाडक्या बहिणींना 100% सरकारकडून मिळत आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व बहिणीसाठी आता आहे. त्यामुळे कोणी असं म्हणू नका की आम्हाला हप्ता भेटायचा नाही, आम्हाला असं होईल तसं होईल, काही नाही. हप्ता सर्वांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. पूर्णपणे हप्ता वाटपाचा निर्णय झालेला आहे. तर चला आता पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी व आता सरकारकडून कोणत्या याद्या जाहीर झालेल्या आहेत त्या यादी लिस्ट तुम्हाला आता लगेच दाखवतो.
तर बघा आता इथपर्यंत ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचे 3 मोठे फायदे होणार आहे। तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। इकडे बघा आता तुमचा कोणता फायदा होणार आहे, ऑगस्टचे 1500 मिळणार आहेत। आता राहिलेला फक्त पुढचा 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा। 1500 ऑगस्टचे सर्वात आधी मिळतील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत। आसपासच्या महिलांच्या बँक खात्यात यायचे नाहीत, पण तुमच्या बँक खात्यात 830 रुपये हे गॅस सिलेंडरचे येतील का, तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात, त्यामुळे तुमचा फायदा होणार आहे। मग हे आता कसे मिळवायचे व सर्वात आधी हे 2 हप्ते मिळवण्यासाठी कोणतं काम सरकारने सांगितले ते देखील आता या राहिलेल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व राहिलेल्या व्हिडिओत आता एकाच मिनिटात तुम्हाला कोणत्या 12 जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे पण सांगणार आहे। त्यातील आपण 2-3 जिल्हे बघितले, आता पुढचे पण जिल्हे तुम्हाला सांगत आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। तर चला या ठिकाणी यादी आलेल्या आहे, तिकडे बघा यादीमध्ये नाव आहे का नाही ते बघण्यासाठी ते सांगण्यात आलेलं आहे। इथे यादी आलेली आहे, यामध्ये बघू शकता आता जिल्ह्यांची नावे पण आलेली आहेत। तसेच आता कोणत्या तालुक्यात पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत, कोणत्या बँकेत वाटप होणार आहेत व कोणाकोणाची नावं आहेत या यादीत सर्व काय दाखवण्यात आलेलं आहे। तर चला ही यादी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुमची प्रतीक्षा संपाल, तुम्हाला पण कळेल की आपल्याला नेमका हप्ता कधी येणार आहे। तर एक यादी नाही तर इकडे बघा ही पहिली यादी झाली, तसेच अजून एक दुसरी यादी आलेली आहे। या दुसऱ्या यादीत जर नाव आलं तर तुम्हाला लवकरात लवकर पैसे मिळणारच आहेत। तर चला आता कोणत्या यादीत कुणाचं नाव आल्यावर किती रुपये मिळणार, कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता मिळणार, जिल्ह्यांची नावे पण आता पाहू। तर या ठिकाणी बघू शकता आता पहिली यादी आलेली आहे, यामध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे तर वरती काय लिहिलेलं आहे स्पष्टपणे बघा। पहिली यादी यामध्ये जर तुमचं नाव आलं तर सर्वात आधी हप्ता व जास्त रक्कम मिळणार आहे, म्हणजे या यादीत तुमचं नाव येणं गरजेचं आहे। या पहिल्या यादीमध्ये नाव आलं तर सर्वात जास्त हप्त्याची रक्कम मिळणार आहे, म्हणजे फक्त ऑगस्टचे 1500 नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण तुम्हाला 100% मिळून जाणार आहेत। टोटल 2330 रुपये हे जमा होऊन जातील, पण त्यासाठी या पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता पण लवकर मिळेल व त्यासोबत गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळतील। मग आता या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी आदितीताई तटकर यांनी सांगितलेलं जास्त काय नाही, एक काम पूर्ण करून घ्या, तुमचं नाव या यादीत येईल व तुम्हाला सर्वाधिक रक्कम ही सर्वात आधी मिळणार आहे। मग ते कोणतं काम करायचं आहे आता राहिलेला या 2 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार आहे। आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा, तुमच्या फायद्याचा ठरणारच आहे। तर आता ते पण पाहूया। तर दुसरी एक यादी आलेली आहे, त्यामध्ये पण काय आहे ते पण दाखवणं गरजेचं आहे। इकडे बघा यामध्ये जर तुमचं या दुसऱ्या यादीमध्ये आलं तर या ठिकाणी बघू शकता दुसरी पण यादी आता आलेली आहे, यामध्ये 35 ते 40 लाख बहिणींचं नाव सरकार घेणार आहे। जर दुसऱ्या यादीत नाव आलं तर तुम्हाला ऑगस्टचे 1500 रुपये मिळतील, पण काय होईल गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे, ती मिळायची पण नाहीये। मग त्यासाठी तुमचं नाव सर्वाधिक येणं गरजेचं कोणत्या यादीत आहे तर ते पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। पहिल्या यादीमध्ये 25 लाख बहिणींचं नाव सरकार आता घेत आहे। या 25 लाख बहिणींच्या यादीत सरकारने तुमचं नाव घेतल्यावर ऑगस्टचे 1500 रुपये सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होतील व गॅस सिलेंडरचे पण 100% पैसे तुम्हाला मिळणार आहेत। जरी आतापर्यंत मिळाले नसेल तरी इथून पुढे 100% मिळतील। हा एक सर्वात मोठा फायदा तुमचा म्हटलं तरी काय हरकत नाहीये। व दुसऱ्या यादीमध्ये 35 ते 40 लाख जे बहिणींचं नाव आहे, यामध्ये नाव घेतलं तर ऑगस्टचा हप्ता लवकरात लवकर 1500 मिळेल, पण गॅस सिलेंडरचे मिळणार नाहीत। मग चला आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून सर्वात आधी हप्ता तुम्हाला मिळेल। व आता पहिल्या यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत त्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो, तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही आता बघण्यासाठी फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला सर्व काय आता जिल्हे आपण बघूयात। तर बघा यामध्ये आता हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा पण जाहीर झालेला आहे, तो महत्त्वाचा जिल्हा आहे। तर लाडक्या बहिणींनो आलेल्या माहितीनुसार यवतमाळ जिल्हा आपल्याला 12 जिल्ह्याच्या यादीत बघायला मिळत आहे। यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये लाडकी बहीण योजनेची व गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आता पूर्णपणे जमा होणार आहे। डीबीटीचं बटन दाबलं की लगेच पैसे येऊन जातील। आता काळजी करू नका, जास्त वेळ राहिलेला नाहीये, कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत। 1500 प्लस 830 रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत। त्यामुळे आता काळजी करण्याचं कारण नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये। थेट पूर्णपणे पैसे आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक माता भगिनीच्या बँक खात्यात आता हे जमा करण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। आता निर्णय झालेला आहे, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। 1500 प्लस 830 रुपये ही रक्कम आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे जमा होऊन जाईल। यामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा देखील क्रमांक आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी पैसे येत आहेत त्यांची पण नावे आपण पाहूयात। तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा इथे आलेला आहे, माहिती आलेली आहे। तर इथे सांगण्यात आलेलं आहे की
आता लक्ष द्या, 4 बँकेत पैसे येण्यास सुरुवात होणार असून तुमचे खाते जर या 4 बँकांपैकी कोणत्या एका बँकेमध्ये असतील तर कोणत्या क्षणी पैसे येतील. सरकार एवढे पैसे आता सोडणार आहे. यामध्ये 1500 प्लस 830 इथे बघू शकता डायरेक्ट रक्कम दाखवण्यात आलेली आहे. सुरुवातीला काय दाखवलं आहे, 1500 ऑगस्ट हप्ता, त्यानंतर 830 रुपये दाखवले आहेत. ते गॅस सिलेंडरची सर्व काही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येणार आहे. सर्वांना हे कामच करून घ्यायचं आहे, तेवढं काम पूर्ण होता पैसे येऊन जातील. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुम्हाला आता अक्षरशः एक खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आलेले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी बहिणींना तर दिलासा मिळणारच आहे. मुंबईमध्ये ही बैठक झालेली असून मुंबईतील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 9 निर्णय घेण्यात आले. यातील 2 निर्णय लाडक्या बहिणीसाठी घेण्यात आलेले आहेत. ते म्हणजे ऑगस्ट हप्त्याच्या वाटपाच्या तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत व गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील सर्वांपर्यंत वाटप करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये. तर या ठिकाणी बघू शकता, आता पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते तुम्हाला सांगतो. तर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी लाडक्या बहिणीनं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. जसा हप्ता वाटप होईल तसे पैसे सर्वात आधी येतील. तसेच 4 बँका कोणत्या आहेत, तर पहिली बँक SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये एक पैसे येणार आहेत. दुसरी बँक पोस्टात एक पैसे येणार आहेत. पोस्टात पण बऱ्याच जणांचं खातं असतं. तिसरी बँक ऑफ महाराष्ट्र व चौथी बँक आहे ती म्हणजे पंजाब बँक. या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकमध्ये देखील सर्वात आधी हप्ता येणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे ते देखील आता पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून तुमचा जिल्हा लगेच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी येईल ते आपण माहिती देणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.